शेतकरी भावांनो, सध्या शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय म्हणजे कर्जमाफी. कर्जमाफीच्या याद्या कधी लागणार आणि आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना रक्कम खात्यात कधी येणार आणि याबाबतचा एक राज्य सरकारनं आढावा घेतला आणि यामध्ये ग्रीन लिस्ट तयार केली की नेमकी किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. आता याचे दोन अर्थ निघत आहेत. ही जी काही ग्रीन लिस्ट केली याची आता ते तुम्हाला टप्प्यानं पुढं लक्षात येतील. मात्र ही जी काही कर्जमाफीची देण्याची वेळ आली का, यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पडत असलेले भाव, मार्केटमधला चढ उतार, त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती आणि त्याच्याही वेक्षे पुन्हा ज्या काही शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी सारख्या योजना राबवल्या जातात आणि त्याच्यात अवजारं घ्यावं लागतात, त्याच्यातून ते लवकर अनुदानही येत नाही आणि नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्याला उत्पन्नही पाहिजे तेवढं होत नाही आणि भावही मिळत नाही आणि याच्यामुळं शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे. मात्र यामध्ये आता मराठवाड्यासाठी जी काही ग्रीन लिस्ट तयार केली, आता या ग्रीन लिस्टमध्ये जे काही पात्र शेतकरी होते त्यामध्ये बँकांनी आत्तापर्यंत 12,80,784 शेतकऱ्यांची ऑनलाईन पोर्टलवर नोंद केली होती. आता त्या नोंद केलेल्या पोर्टलपैकी 6,26,351 शेतकरी हे ग्रीन लिस्टमध्ये पात्र ठरले. मात्र प्रत्यक्ष करमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही फक्त 1,32,333. आता ही तुम्हाला जिल्हावारही लक्षात येईल. आणि आत्तापर्यंत जे काही पात्र शेतकरी मराठवाड्यात ठरलेले आहेत त्याच्यात सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण केलेलं नाही, कारण त्याच्या बऱ्याच अडचणी आहेत. कोणाचं आधार नंबर बरोबर नाही किंवा नाव बरोबर नाही, रक्कम बरोबर नाही. काही शेतकरी तर असे आहेत त्याचं अगोदर नाव आलं, नाव दिसलं, नंतर आधार प्रमाणीकरण करायला गेला तर नावच गायब झालं. म्हणजे काहीतरी चुका होत्या म्हणून ते नाव परत बोलिले. त्याच्यामुळे ते शेतकरीसुद्धा आता दुसऱ्या यादीची वाट पाहिलेत. आता मराठवाड्यामध्ये नेमके कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र झालेत याची ग्रीन लिस्ट आपण थोडक्यात बघू. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण शेतकरी होते 1,90,701. ग्रीन लिस्टनुसार पात्र झालेत 1,03,887 आणि आत्तापर्यंत कर्जमाफीची रक्कम 35,540 शेतकऱ्यांना आलेली आहे आणि हे कर्जमुक्त झालेले आहेत. त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये 2,03,283 शेतकरी त्या ग्रीन लिस्टनुसार 1,06,047 शेतकरी पात्र झाले. त्यामध्ये 18,792 शेतकरी हे कर्जमुक्त झाले आहेत. आता एक लक्षात घ्या, हे जी कर्जमुक्तीची संख्या सांगायलो, खरंच शेतकऱ्यांना ज्यांनी आधार प्रमाणीकरण केलं आहे आणि रक्कम त्यांच्या खात्यावर आली का हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात 1,60,769 शेतकरी, 78,278 शेतकरी हे ग्रीन लिस्टनुसार पात्र झाले. यामध्ये 7,870 शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामधील 89,769 एकूण शेतकरी, यामध्ये 43,541 शेतकरी हे ग्रीन लिस्टनुसार पात्र झाले. 8,915 शेतकरी कर्जमुक्त झालेत. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये 86,494 एकूण शेतकरी, त्यामधील 54,388 शेतकरी हे ग्रीन लिस्टमध्ये आले. 22,963 शेतकरी हे कर्जमुक्त झाले. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामधील 2,24,847 शेतकरी एकूण, यामध्ये 96,772 शेतकरी हे ग्रीन लिस्टमध्ये आले. त्यामधील 12,929 शेतकरी कर्जमुक्त झाले. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये 2,27,128 शेतकरी, यामध्ये 96,523 शेतकरी ग्रीन लिस्टमध्ये आले आणि 13,110 शेतकरी हे कर्जमुक्त झालेले आहेत. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये 97,873 शेतकरी आणि 46,915 शेतकरी हे ग्रीन लिस्टमध्ये आले. त्यापैकी 12,214 शेतकरी हे कर्जमुक्त झाले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं नाव येऊन आधार प्रमाणीकरण केलेलं नाही, कारण त्यांच्या रकमामध्ये तफावत आहे. मात्र शासनाच्या म्हणण्यानुसार 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणारच आहे आणि नियमित शेतकऱ्यांना तर 50,000 आहे. त्यासाठी आता पुढं भविष्यात आंदोलन होतील आणि तो जर मार्गी लागलं तर 2 लाख त्यालासुद्धा मिळू शकते, जसे 2019च्या शेतकऱ्याला मिळालेत तसे. आता यामध्ये एकूण 12,80,784 शेतकरी एकूण
आणि यापैकी 6,26,351 शेतकरी ग्रीन लिस्टमध्ये मराठवाड्यातले आणि यापैकी 1,32,333 शेतकरी हे कर्जमुक्त झालेले आहेत. आता तुम्ही जर आधार प्रमाणीकरण केलेलं असेल, तुमची रक्कम खात्यात आली असेल तर तुम्ही कर्जमुक्त झाले आहात असं होतंय. आता यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्याच्या कमेंट अशा यायल्यात की आमची आधार प्रमाणीकरण करताना जी काही रकमेमध्ये तफावत होती, मात्र रक्कम खात्यात कमी आलेली आहे. आता उर्वरित रक्कम बँक कधी टाकते त्याच्यात आणि मग शेतकरी कर्जमुक्त होणार आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याला पीक कर्ज मिळणार. मग आता याच्यासाठी पुन्हा किती वेळ लागतो आणि त्याबाबतच्या जर काही अडचणी असतील तर त्यासुद्धा नक्कीच कमेंट करा, कारण आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता अशी ही ग्रीन लिस्ट आहे. आता हिचे 2 अर्थ कसे निघत आहेत एक लक्षात घ्या की किती शेतकरी कर्जमुक्त झालेत हे एक दाखवण्याचा प्रयत्न की एवढ्या शेतकऱ्याला आम्ही कर्जमुक्त केले. मात्र यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की बरेच शेतकरी आहेत की ते दुसऱ्या यादीची वाट पाहलेत, कारण त्याला पुन्हा पीक कर्ज घ्यायचं आहे आणि जर यादी यायलाच एवढा उशीर लागत असेल तर पुन्हा त्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर त्यांच्या खात्यामध्ये रक्कम कधी येणार आणि पुन्हा त्यांनी पीक कर्ज कधी मिळवायचं हा सुद्धा एक प्रश्न आहे. आता दुसरा एक अर्थ असा आहे की मराठवाड्यामधील मग किती शेतकरी पात्र झाले बा, किती शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलंय, किती राहिलेत, त्यांच्या काय अडचणी आहेत, असा सुद्धा एक दुसरा अर्थ निघू शकतो. आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला शेअर करा. धन्यवाद.